सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत ठाणे मंडळामध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या कंत्राटदारांची सुमारे 2,134 कोटी रुपयांची थकबाकी आहे। मात्र प्रत्यक्षात 434 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। शासनाकडे खेटे मारूनही कंत्राटदारांना त्यांची देयके अदा केली जात नाहीत। उलटपक्षी इन्फ्रा कंपन्यांवरती निधीची खैरात केली जाते। विचारणा केल्यास निधी नसल्याचं सांगण्यात येते। मग जर निधी नाही तर टेंडर काढता कशाला, असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे विभाग अध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे। ठाणे मंडळात निवासी इमारत 71 कोटी, कार्यालयीन इमारती 136 कोटी, राज्यमार्ग रस्ते 316 कोटी, राज्यमार्ग पूल 10 कोटी, प्रतिमा रस्ते 830 कोटी, प्रजिमा पूल 83 कोटी, आदिवासी भागातील रस्ते पूल 600 कोटी अशी योजनेवरील रस्ते पूल 68 कोटी याप्रमाणे ठाणे मंडळातील कंत्राटदारांनी कामं केली असून या सर्वांची एकूण थकबाकी 2,114 कोटी रुपयांची आहे। मात्र राज्य सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून ही देणी रखडवली आहेत। याबाबत अनेक वेळा रस्त्यावर उतरून ठेकेदारांनी आंदोलनं केली आहेत। मात्र इन्फ्रा कंपन्यांवरती खैरात केली जात असून सामान्य कंत्राटदारांना देयके दिली जात नसल्याचा आरोप आवळे यांनी केला आहे। संबंध महाराष्ट्राचा विचार करता 89,000 कोटींची देयके 2 वर्षापासून रखडली आहेत। याबाबत दिल्ली फेडरल बँकेने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाप्रमाणेच कर्ज देण्याचा प्रस्ताव कंत्राटदारासमोर ठेवला आहे। मात्र त्यांनी नोंदणीसाठी 5,000 रुपयांचे शुल्क मागितले आहे। या योजनेसाठी 5,000 कोटींची तरतूद केली असून त्यास राज्य मंत्रिमंडळामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। सद्यस्थितीमध्ये छोट्या कामांचीही थकबाकी 29,000 कोटींची असताना 5,000 कोटीत भागेल कसे, असा सवाल मंगेश आवळे यांनी उपस्थित केलेला आहे। येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने लढा देतोय, पण शासन कुठल्याही प्रकारचं आमच्या निधीच्या बाबतीमध्ये अजिबात त्यांचं स्पष्ट धोरण होत नाही आहे। फेडरल बँकांना आमच्याकडे जे पाठवून जे काही काम करण्यात येते ते पण तुटपुंज काम आहे। शासनाने आमच्या पूर्णपणे तोंडाला पानं पुसलेली आहेत। येत्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आमचे राज्य अभियंता मिलिंदजी भोसले साहेब यांच्या वतीने एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही छेडण्यात येईल। 23 फेब्रुवारीपासून जे काय आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा आत्ताचे जे आपले अर्थमंत्री आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी भरघोस निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कंत्राटदारांचे प्रश्न मार्गी लागतील। किती निधी आतापर्यंत बाकी आहे जे आपण येणं बाकी? 89,000 कोटीची एकूण थकबाकी होती। त्याच्यामध्ये शासनाने आम्हाला फक्त तुटपुंजे असे थोडेफार पैसे मधल्या काळामध्ये उपस्थित केले। आताचं उदाहरण जर तुम्ही बघाल फक्त ठाणे सभा मंडळाचं, तर या ठाणे सभा मंडळामध्ये साधारणतः 2,114 कोटीची थकबाकी आहे आणि शासनाने आम्हाला फक्त 437 कोटी उपलब्ध करून दिलेत। ह्याच्यावरनं तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचं अवलोकन करू शकता की काय परिस्थिती आहे।